उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी, भगर, फळे खाऊन कंटाळा यायला लागतो. मग उपवासाला वेगळे पदार्थ काय करायचे असा प्रश्न नेहमीच पडतो. 8 दिवसांमध्ये वेगवेगळे पदार्थ काय करायचे हा देखील प्रश्न पडतो. तसेच ते पौष्टिकही असले पाहिजेत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये हे पदार्थ तयार झाले पाहिजेत. त्यासाठीच आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगणार आहे, राजगिऱ्याच्या पुऱ्या. महाराष्ट्रामध्ये राजगिरा हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. उपवास म्हटलं की राजगिरा हे आवर्जून खाल्लं जातं. राजगिरा लाडू, पुरी, खीर, शिरा असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. ही राजगिऱ्यांची पुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घ्यायचे. हे बटाटे उकडून किसून घेतल्यामुळे पुरीसाठी पीठही छान मळलं जातं आणि पुरी करताना त्याच्यात बटाट्याचे तुकडे लागत नाहीत. आता ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 2 चमचे जिरे घालायचं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मळून घ्यायचं. अशा प्रकारे पुरीसाठी आता पीठ मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाचे लहान लहान गोळ्या बनवून त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी चॉपिंग बोर्डला तेल लावून त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवून तो बोटांच्या साहाय्याने थापून त्याला पुरीचा आकार दिलेला आहे. पुरी एकदम पातळ बनवायची नाही, नाहीतर ती तेलामध्ये फुगत नाही. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. पुऱ्या तळताना गॅस हा मीडियम ठेवायचा. चमच्याच्या साहाय्याने पुरीवरती तेल उडवायचं म्हणजे त्या छान फुलतात. ह्या पुऱ्या दोन्ही बाजूनी सोनेरी रंग होईपर्यंत छान तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने राजगिऱ्याच्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी आता अशाच बनवून घेणार आहे. मोजक्याच साहित्यात होणारी, करायला अगदी सोपी आणि खूपच चविष्ट अशी राजगिऱ्यांची पुऱ्यांची रेसिपी घरी एकदा तरी नक्की बनवून बघा. फक्त उपवासासाठीच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही ही पुरी घरी बनवू शकता. तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या ह्या किती छान फुगलेल्या आहेत. ह्या पुऱ्या तुम्ही गरमागरम बटाटा भाजीसोबत सर्व करू शकता. ही नवीन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. गोड खावंसं वाटत असेल तर लगेच बनवा ही बर्फी. नमस्कार, खाऊगली ट्रीट्स या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट तयार होणारी कमीत कमी साहित्यांचा वापर करून खुसखुशीत अशी सुक्या खोबऱ्यापासून वडी तयार करणार आहोत. ही वडी करायला खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते आणि महिनाभर ती सहज टिकते. ही वडी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम एका ताटाला किंवा ट्रेला तूप लावून ते भांड्याला ग्रीस करून घ्यायचं. आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी सुकं खोबऱ्याचा किस घालायचा. हा खोबऱ्याचा किस अगदी मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा किंवा त्याचा रंग सोनेरी होईपर्यंत आणि तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. हे खोबरं जास्त कडक किंवा ब्राउनिश होऊन द्यायचं नाही. अशा प्रकारे खोबरं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा. आता आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी पाणी घातलेलं आहे. आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. साखर आता विरघळलेली आहे. आता गॅस थोडा मोठा करायचा. या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्याचा पाक तयार झाला की नाही चेक करायचा. आता पाक थोडा घट्ट झालेला आहे, तो आपण चेक करून बघू. अशा प्रकारे जर एक तार तयार होत असेल तर पाक तयार झाला असं समजायचं. आता ह्या पाकामध्ये मगाशी भाजलेला सुका खोबऱ्याचा किस घालायचा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आता जरी ते पातळ दिसत असलं तरी थोड्या वेळाने हे मिश्रण घट्ट व्हायला स्टार्ट होते। त्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं। आता हे मिश्रण चांगलं घट्ट झालेले आहे। आता गॅस बंद करून हे आपण मगाशी ग्रेस केलेल्या भांड्यामध्ये घालूया। हे मिश्रण लगेचच तूप लावलेल्या भांड्यामध्ये घालायचं, नाहीतर ते लगेच घट्ट होतं आणि त्याच्या वड्या नीट होत नाहीत। अशा प्रकारे व्यवस्थित एका लेवलमध्ये ह्या वड्या थापून घ्यायच्या। हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर ते हवे त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आणि रूम टेम्परेचरवरती ह्या वड्या थंड करून घ्यायच्या। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान ही खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे। अगदी खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे। ह्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिनाभर फ्रीजमध्ये सहज ठेवू शकता। उपवास असो वा नसो सगळे अगदी आवडीने खातील असा एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत। ओल्या खोबऱ्याचं गोड सारण भरून आपण अगदी चटपटीत अशी उपवासाची कचोरी बनवणार आहोत। ही बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत अशी गोड कचोरी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या। सर्वप्रथम आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी साबुदाणे अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये साबुदाणा छान फुलतो। साबुदाणा फुलल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे साबुदाणे थंड होऊ द्यायचे। हे साबुदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक पावडर करून घ्यायचे। अशा प्रकारे अगदी बारीक पूड करून घ्यायची। आता आपण कचोरीसाठी लागणारे सारण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी किसलेलं ओलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मनुका आणि मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता सारण तयार झालेलं आहे। आता आपण कचोरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी 2 उकडलेले बटाटे बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये अर्धी वाटी साबुदाण्याची पावडर टाकलेली आहे। हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बटाटा बारीक किसून घेतल्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाहीत। पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर त्याच्यावरती 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। आता हे पीठ झाकून 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं। 15 मिनिटांनंतर आता हे पीठ पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं। या पिठाचे लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। आता या पिठाच्या गोळ्याची पारी तयार करून घ्यायची। आता ह्या पिठाच्या पारीमध्ये मगाशी तयार केलेलं सारण भरायचं। गोल आकार देऊन व्यवस्थित सर्व बाजूनी बंद करून घ्यायचं। जर का ही कचोरी व्यवस्थित बंद केली नाही तर ती तेलामध्ये टाकल्यानंतर फुटते आणि त्यातलं सारण बाहेर येतं। म्हणून ती सर्व बाजूनी व्यवस्थित बंद करून घ्यायची। अशा प्रकारे कचोरी तयार झाल्यानंतर ती साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायची। सर्व बाजूनी साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे ही कचोरी छान कुरकुरीत होते। तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही वरीचं पीठ देखील वापरू शकता। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये ह्या तयार केलेल्या कचोऱ्या मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या। ह्या कचोऱ्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या।
अशा प्रकारे गरमागरम उपवासाच्या कचोऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तुम्ही ह्या कचोऱ्या दह्यासोबत खायला देऊ शकता। खमंग खुसखुशीत अशी उपवासाची गोड कचोरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। या नवरात्रीमध्ये स्वादिष्ट आणि हेल्दी असे पदार्थ खा। अशी हेल्दी रेसिपी म्हणजे साबुदाणा लाडू। जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी साबुदाण्याच्या काही खास रेसिपी बनवा। अगदी मोजक्याच साहित्यात झटपट तयार होणारी साबुदाणा लाडूची रेसिपी चला तर मग बघूया। या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते एकदा बघून घ्या। सगळ्यात पहिल्यांदा एका जाड कढईमध्ये साबुदाणा घालून तो चांगला भाजून घ्यायचा। साबुदाणा भाजताना गॅस हा अगदी मंद ठेवायचा आहे। जेव्हा साबुदाणा फुलेल किंवा तो थोडासा मोठा होईल, तसेच तो हलका सोनेरी रंगाचा होईल म्हणजेच कुरकुरीत लागेल, त्यावेळी गॅस बंद करायचा। साबुदाणा हा छान भाजला गेलेला आहे। आता तो एका डिशमध्ये काढून घेऊया। साबुदाणा हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। त्यानंतर साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। आता पुन्हा एकदा गॅसवरती जाड कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे किसलेलं खोबरं सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे खोबरं भाजताना देखील गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। आता खोबरं भाजलं गेलं आहे ते सुद्धा आपण आता बाजूला डिशमध्ये काढून ठेवू। आता त्याच कढईमध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं। पिठाचा रंग किंचित बदलेपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 10 मिनिटं लागतात हे पीठ भाजायला। हे पीठ भाजताना ते खालना लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची। आता हे पीठ छान भाजलं गेलेलं आहे, ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया। हे भाजलेलं पीठ थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घातलेलं आहे। 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सगळे पदार्थ मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे। गूळ सुद्धा थोडा मिक्स करून घ्यायचा। हे सगळं मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं। हे सगळं मिश्रण आता छान एकत्र झालेलं आहे। आता त्याचे लाडू वळून घ्यायचे। हे लाडू थोडे नाजूक असतात, त्यामुळे वळताना काळजी घ्यायची। लागल्यास थोडे कोमट केलेले तूप सुद्धा घालू शकता। अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे। हे लाडू थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे। भाजलेलं खोबरं घातल्यामुळे ह्या लाडूला चव आणि टेक्स्चर चांगलं येतं। साबुदाण्याच्या लाडूची ही सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।